काल बाजारामध्ये चिवडीची ताजी अशी भाजी मिळाली होती. म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूया. तर मी चिवडीचे भेंडके बनवत आहे. त्यासाठी आधी आपल्याला डाळ भिजत घालून घ्यायची आहे. मी सर्व प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. तसं पाहिलं तर तुरीची, हरभऱ्याची आणि मुगाची डाळ घालून सुद्धा केले जातात. पण सर्व डाळी मी या ठिकाणी घेतलेल्या आहे. अप्रतिम लागतात चवीला. एकदा ही प्रोसेस नक्की करून बघा. उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मठाची डाळ असं सर्व मिळून मी स्वच्छ धुवून घेतले होते त्या डाळी आणि त्या 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवल्या होत्या. नंतर हिरवी मिरची, कोरडी झालेली मिरची पिवळ्या रंगाची आणि धने, जिरं, शोपा, आलं, लसूण, मीठ हे सर्व मिक्सरला आधी आपल्याला वाटून घ्यायचं. हे सुरुवातीलाच वाटायचं जेणेकरून आपल्या हातांना वगैरे तिखट राहणार नाही. त्याची छान बारीक अशी पेस्ट करायची. नंतर आपण जे डाळी भिजत घातल्या होत्या त्या वाटून घ्यायच्या आहे. हे वाटताना आपल्याला त्यात खूप सारं पाणी टाकायचं नाही. आवश्यकता असली तर थोडं, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. कारण जर जास्त पातळ झालं तर आपल्याला त्याला शेप देता येणार नाही. नंतर मी एक लहान आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपली चिवडीची भाजी छानपैकी निवडून स्वच्छ धुवून मी आता चिरून घेत आहे. यामध्ये मातीचं प्रमाण खूप असतं, त्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपण चिरून घेतलेली चिवडीची भाजी टाकायची आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्याला आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे सोबत. थोडासा सोडा टाकायचा आहे, उगाच खूप जास्त नाही, बिलकुल थोडासा. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. छान फेटून फेटून मिक्स करायचं जेणेकरून आपले भेंडके हे खूप हलके फुलके बनतात. आणि हे बॅटर आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवायचं आहे. मी त्यावर एक प्लसचं साईनसुद्धा काढलेलं आहे. माझी आई नेहमी काढायची. रिझन मला माहिती नाही, पण ती नेहमी काढायची. वड्यांचं रवण वसो आहे भेंडक्यांचं काही कशावर पण ही काढायची. तुमच्याकडे पण काढतात का? मी या ठिकाणी एका पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं. त्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे. तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा हे बनवू शकता. त्या चाळणीला तेलाने छानपैकी असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही या भेंडक्यांना किंवा फुलक्यांना वेगवेगळ्या शेप देऊ शकता. तुम्ही गोल पण बनवू शकता, लांबोडे पण, तुमची चॉईस आहे. हे बेंडके ठेवताना आपल्याला थोडे सुटसुटीत ठेवायचे, खूप जास्त जवळजवळ ठेवायचे नाही, जेणेकरून ते शिजल्यानंतर त्यांची साईज डबल होते, ते फुलले जातात. तर आपण जास्त जवळ जर ठेवले तर ते एकमेकांना चिटकून जातील. म्हणून तुम्ही बघू शकता एवढं डिस्टन्स पुरेसं असतं. आता यांना आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या बेंडक्यांचा रंग किती सुरेख दिसतो आहे. आता हे शिजले का नाही हे कसे बघायचे, तर यामध्ये सुरी घालून बघायची किंवा चमचा. जर तो क्लीन आला तर समजायचं शिजलेले आहेत. आता या बेंडक्यांवरती छानपैकी शेंगदाण्याचं तेल आणि सोबत ताकाची कढी, एक खूप भारी लागते. रेसिपी नक्की करून. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच गावाकडील पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला